रात्रीच्या जेवणासाठी जर साधा सोपा पोटभरीचा पौष्टिक आहार शोधत असाल तर ही दाल तडका खिचडी प्रेशर कुकरमध्ये फक्त 20 मिनिटात बनवा। मस्त लपलपीत आणि चमचमीत लागेल, जास्त कामही नाही पडणार। मधुगंधाज रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आपण 1 कप तांदूळ घेऊया। मी इथे सुरती कोलम तांदूळ वापरते। यावर टाकूया 2 टेबलस्पून पिवळी मुगाची डाळ, 2 टेबलस्पून मसुराची डाळ आणि ह्याला स्वच्छ धुवून घेऊया आणि साधारण 10 मिनिटं पाण्यात भिजत ठेवूया। पाण्यात भिजत ठेवल्याने आपली डाळ आणि तांदूळ पटकन शिजतात। यासाठी आपण कुकरमध्ये तेल गरम करूया। यावर एक मध्यम आकाराचा बारीक चॉप केलेला कांदा टाकूया आणि कांद्याला हलका गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला परतून घ्यायचंय। छान परतून झालाय आपला कांदा। यावर आपण टाकूया एक मध्यम आकाराचा चॉप केलेला टोमॅटो आणि 2 स्लिट केलेल्या हिरव्या मिरच्या। हे सगळं छान शिजवून घेऊया। थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला टोमॅटो शिजवायचा आहे इथं, कारण बाकीचं आपल्या खिचडीमध्ये कुकरमध्ये शिजणारच आहे। आता यावर टाकूया आपण 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट आणि थोड्या वेळ ह्याचा रॉनेस जाण्यासाठी शिजवून घेऊया। शिजून झालं थोडं की ह्यावर आपण टाकूया 1 टीस्पून धणे पावडर, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून गरम मसाला आणि सगळे मसाले आपल्या कांदा आणि टोमॅटो मध्ये आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया आणि थोडे शिजवून घेऊया। थोडंसं शिजलं की ह्यावर आपण जे भिजवून ठेवलेलं डाळ आणि तांदूळ आहे ते टाकूया आणि ह्यांना छान मिक्स करून घेऊया। तांदूळ आणि डाळ व्यवस्थित मसाल्यांमध्ये आपण मिक्स करून घेऊया। पचायला खिचडी हलकी व्हावी म्हणून मी मूग डाळ आणि मसूर डाळ वापरली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मूग डाळीच्या ऐवजी तूर डाळही वापरू शकता। आणि ह्यावर टाकूया आता 3 कप पाणी। तुम्हाला जर जास्त पातळ खिचडी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण त्या पटीत तुम्ही वाढवू शकता। आणि थोडंसं पाण्यामध्ये हे सगळं आपण मिक्स करून घेऊया, स्टर करून घेऊया। आता ह्यावर टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ, 2 टेबलस्पून साजूक तूप, अर्धा टीस्पून कसुरी मेथी घेतली आहे मी इथं। थोडीशी हातावरती क्रश केली की तिचा स्वाद खूप छान येतो, तर थोडी क्रश करून आपण ह्याच्यावर टाकूया आणि कुकर बंद करून ह्याला आपण मध्यम आचेवरती 4 शिट्ट्या देऊया। साधारण एका शिट्टीला लो फ्लेमवरती 3 मिनिटं लागतात, तर मध्यम आचेवरती आपली पटकन झटपट शिजून जातं। 4 शिट्ट्या झाल्यात, चेक करूया आपण कशी शिजली आहे ते। व्यवस्थित छान शिजली आहे। ह्याच्यापेक्षा जर जास्त आपल्याला कन्सिस्टन्सी हवी असेल ना तर थोडंसं पाणी टाकून इथंच आपण हे व्यवस्थित ॲडजस्ट करून घेऊया। छान लपलपीत ह्याला करून घेऊ शकतो। आता ह्याच्यासाठी आपण तडका करूया। यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम केलं आहे। यावर 1 टीस्पून मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली की अर्धा टीस्पून हिंग टाकूया आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या टाकूया आणि गोल्डन रंगावरती ह्यांना फ्राय करूया। हलक्या गोल्डन रंगावरती आलं ना लगेचच गॅस बंद करून टाकायचा, नाहीतर लसूण जास्त जळतो। आणि मग ह्यावर आपण टाकूया 10 ते 12 कढीपत्ते, म्हणजे कढीपत्ते छान फ्रायही होतात आणि त्यांचा हिरवा रंग छान रिटेन राहतो। ह्यावर टाकूया आता 2 सुकलेल्या लाल मिरच्या आणि 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची। छान मिक्स करून घेऊया आपला तडका आणि हा तडका सर्व करताना आपल्या खिचडीवरती सगळा व्यवस्थित स्प्रेड करूया आणि गरमागरम मस्त खिचडी आपण सर्व करूया। तुम्हाला नक्कीच आवडेल। कुकरमध्ये अगदी फास्ट शिजतो। तर कशी वाटली ही झटपट होणारी रेसिपी मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक यू।